आपल्यातल्या कित्येक जणांना दोडका हा आवडत नाही. दोडका म्हणलं की सगळे शक्यतो नाक मुरडतात. पण जर अशा पद्धतीने झणझणीत दोडका ग्रेव्ही टाईप केला तर घरातील सर्व लोक आवडीने तर खातील आणि प्रत्येक वेळेस असाच बनव असं नक्की म्हणतील. तर चला आपण रेसिपी बघूया. नमस्कार, यम फूड मॅजिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वात पहिल्यांदा आपण 2 तुकडे चिंचेचे भिजत घालूया. आता एका कढईत मूठभर शेंगदाणे भाजून घेऊया. त्यानंतर 2 चमचे तीळ हे भाजायचे आहेत. तीळ लालसर भाजून झाले आहेत. आता ह्याला काढून घेऊया. आता कढईमध्ये एक छोटा कांदा थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचा आहे. आता त्यामध्येच मी ओल्या नारळाचे काही तुकडे घालत आहे आणि तेही आपल्याला लालसर भाजून घ्यायचे आहेत. चॅनलवर जर तुम्ही नवे असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर आता एका मिक्सरच्या भांड्यात मी हे सगळे भाजलेले इन्ग्रेडियंट काढून घेतले आहेत. आता त्यामध्ये आल्याचे काही तुकडे, कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर आणि त्यातच 2 हिरव्या मिरच्या घालून त्याचे वाटण तयार करून घ्यायचे आहे. आता हे वाटण जे आहे ते आपण एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया. आता त्यामध्ये 1 चमचा काळं तिखट, हळद, हिंग, गरम मसाला, मीठ घालून मिक्स करायचे आहे. मी इथे 2 दोडकी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता त्या दोडक्यांचे सगळ्या शिरा काढून घेऊया आणि आता त्याचे आपण बारीक तुकडे करून घेऊया. जवळपास हे तुकडे 1-2 इंचचे करायचे आहेत. त्याच्या मधोमध असे अधिक चिन्हासारखे काप करून घ्यायचे आहेत. आता मी इथे सगळे दोडके जवळपास चिरून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये सारण भरून घेऊया. इथे सगळे दोडके भरून झाले आहेत. आता कढईमध्ये 1-2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी करायची आहे. आता जे दोडक्यात भरून उरलेलं सारण आहे ते मी इथं तेलात टाकत आहे आणि तेही आपण छान लालसर भाजून घ्यायचं आहे. आता सारण भाजून झालं की त्यामध्ये हळद, हिंग, काळा मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, जिरे धने पूड 1 चमचा घालून छान परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपले भरलेले जे दोडके आहेत ते आपण 1 करून टाकूया. तेही छान तेलात परतून घ्यायचं आहे. दोडके 1-2 मिनटं परतून झालं की त्यामध्ये 1 ग्लास पाणी वतायचं आहे. पाण्याला उकळी आली की चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिंच भिजवून ठेवलेलं जे पाणी आहे ते घालायचं आहे. 1 छोटा तुकडा गुळाचा चवीनुसार घालायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नाहीतर स्किप जरी केलं तरी चालेल. आता दोडक्याला छान उकळी येऊन द्यायची आहे आणि जवळपास 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून शिजवायचं आहे. आता जवळपास 10 ते 15 मिनटं झाले आहेत. तुम्ही बघू शकता काय मस्त भारी कट आलेला आहे, रसरशीत दिसत आहे. तर आता आपण फक्त चेक करून बघूया की दोडका शिजला आहे का नाही ते. दोडका शिजला आहे मस्तपैकी. आता प्लेटमध्ये घेऊया
गरम गरम भाकरी किंवा चपातीबरोबर खायला द्या. कशी वाटली रेसिपी? आवडली तर नक्की शेअर करा आणि लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा.